आमच्या दादाचं, माझ्या भावाचं, सूरज चव्हाण यांचं लगीन आहे मंडळी. झापूक झुपूक गोली, गतधोका, SQRSQZ, एका बुकीत बुकी टेंगोळ, हे सगळे डायलॉग्स आज म्हणण्याचं कारण काय माहिती आहे का? अहो, बातमी जशी आहे ऐकून तुमच्या काळजात धसन, पोटात गोळा आल्याशिवाय राहणार नाही का? अहो, कारण आपल्या सूरजचं बारामतीच्या पट्ट्याचं बिग बॉसच्या किंगचं लग्न झालंय हो. आणि तुमचं तुमचं काय अजून मामाच्या गावाला जाऊयाच चालू आहे का? आपल्या सुरई बघा बुक्कीट टेंगुळ म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं. आधी करिअर केलं, मग लग्न बी करून दाखवलं. काही दिवसांपूर्वी त्याच्या लग्नाची पत्रिका नुसती व्हायरल झाली नाही तर वाऱ्यासारखी पसरली. पोरीनो, आता रडून काय फायदा नाही, सूरज भाऊ बुक झालेत. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या नशीबवान कोण आहे जिच्या गळ्यात सूरजनी माळ घातली? आणि लग्नाला कोण कोण येणार होतं, आलं होतं, लग्न कुठे झालं, सगळं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मंडळी, आता विषयाला हात घालूयात. गेल्या काही दिवसापासून सूरजच्या लग्नाच्या चर्चेने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातलेला होता. आणि आज अखेर बिग बॉस विनर सूरज चव्हाण लग्नबंधनात अडकलाय. सूरजची बायको कोण आहे तर ते आपल्या सूरजच्याच मामाची पोरगी. नाव आहे संजना गोपणे. होय, घरणपण झालं आणि मामाची पोरगी भेटली म्हणजे विषय झाला. सूरजनी आधीच सांगितलं होतं आधी घर मगच लग्न करणार. आणि अजितदादांनी पण शब्द पाळला. घर उभं राहिलं आणि आता सूरज भाऊ संजना वहिनींना घेऊन संसारात एंट्री मारणार. ह्याला म्हणतात गोलीगत प्लॅन. पण गड्या, लग्नाची खरी हवा तर पाहुण्यांच्या लिस्टमुळे झाली. आता तुम्ही साध्या लग्नात जाता तेव्हा कोण येतं? तोच तो पिंट्या, तीच ती ठरलेली काकू आणि जेवणावर तवा मारणारे तुमचे मित्र किंवा गावकरी. पण सूरजच्या लग्नाची गोष्ट इगळी बरं का. पत्रिका बघून तर भल्याभल्यांची झोप उडाली. का माहितीये? अहो, ह्या लग्नाला साधेसुधे लोक नाही येणार. खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सुप्रियाताई सुळे हजेरी लावणार होते. एवढंच नाही तर आमदार विजयबापूशी उत्तरे, संजय जगताप ही राजकीय मंडळीसुद्धा आशीर्वाद द्यायला येणार होते. म्हणजे विचार करा लग्नात मांडवाखालची गर्दी कशी असेल. आणि हे तर झालं राजकारणांचं. ग्लॅमरचं काय, तिथे तर नुसता कल्लाय भावानो. बिग बॉसचा होस्ट आणि आपला लाडका सगळ्यांचा रितेश भाऊ देशमुख येणार असं सुद्धा बोललं जात होतं. आणि ऐका, कानावर विश्वास बसणार नाही, पण बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचं नाव सुद्धा पत्रिकेत होतं. आता अक्षय कुमार आला तर सूरजसोबत डान्स करणार का नाही हे बघण्यासारखं होतंच. आपले कॉमेडी किंग अशोक मामा सराफ, वर्षाताई उजगावकर, पॅडीभाऊ कांबळे आणि बिग बॉस सगळी गँग तिथे येणार होती. आता तिथं कोण कोण आलं हे काय मला माहीत नाही. पण ज्या पुराला लोकांनी आधी हसण्यावर नेलं, आज त्याच्या लग्नाला मंत्र्यांपासून संत्र्यांपर्यंत म्हणजे अगदी सेलिब्रिटींपर्यंत रांगा लागल्या. हे नशीब नाही तर काय ओ. सूरजनी दाखवून दिलं की माणूस मनानं श्रीमंत असला की देव पण त्याला छप्पर फाडके देतो. लग्न आज म्हणजेच 29 नोव्हेंबरला पुण्याकडे सासवड जेजुरी रोडला माऊली गार्डनमध्ये पार पडले. आधी साखरपुडा झाला आणि मग संजनाच्या हातावर सूरजच्या नावाची मेहंदी रंगल्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. तसेच त्याच्या प्री वेडिंगचे फोटोसुद्धा मध्यंतरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर लग्नाच्या पारंपरिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. आधी घाणा झाला. काल हळदीचा कार्यक्रम पार पडला. या हळदी समारंभात सूरजची कलवरी म्हणजेच जान्हवी किल्लेकरनी जबरदस्त डान्ससुद्धा केला. त्याचा व्हिडिओसुद्धा व्हायरल होतोय. झपाट्याने चर्चेत असलेल्या या सोहळ्यामुळे चाहत्यामध्ये आता मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. आता आपल्या नवरदेवानं झापूक झुपूक करत कार्यालयात एंट्री केली. श्रीवंदनावेळी तर नवरा नवरी आणि वराडी पण नाचताना दिसतायत. सगळे रील स्टार, सेलिब्रिटी यांची पण एंट्री होती. एकूणच सूरजच्या लग्नाचं वातावरण जबरदस्त झाले. आधी मेहंदी रंगली, मग हळद लागली आणि आता अक्षता पडल्यात. आपल्याला बी आमंत्रण होतं खरं तर, पण जायला काही जमलं नाही. म्हणलं आपण व्हिडिओज बनवावे. त्यामुळे जेवणाचा मेनू काय आहे माहीत असण्याचा प्रश्नच नाही ना. पण सूरजच्या डायलॉगसारखं जेवणसुद्धा झापूक झुपूक असणार नक्की. कारण लग्न म्हटलं की नवरा नवरी राहतात बाजूला, लोकांचा जेवणावरच डोळा असतोय. आता शेवटी जाता जाता एकच सांगतो, सूरजचं घर झालं, बायको मिळाली, प्रसिद्धी मिळाली. तुमचं काय, तुम्ही बसा अजून रील्स कॉल करत. टाटा भावानो, कामाला लागा, नाहीतर आयुष्यभर भगवी कपडे अलख निरंजन म्हणत फिरावं लागेल. तर मंडळी, सूरज आणि संजना वहिनींना आपल्या चॅनलकडून आणि तुमच्याकडून गुलीगत शुभेच्छा. त्यांचा संसाराचा डाव सुखात जावो. बाकी तुम्हाला काय वाटतंय या जोडीबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.